बैठं काम, फास्ट फूड खाणं, ताणतणाव अशा इन्स्टंट परिस्थितीमुळे सर्वसामान्यांची जीवनशैली बदलत चालली. या अनुषंगानं भावी पिढीमध्ये शारीरिक ॲक्टिव्हिटीबाबत जनजागृती होणं गरजेचं आहे. म्हणूनच सुदृढ जीवनशैली अंगीकारण्याचा संदेश देत रायन इंटरनॅशनल स्कूल अर्थात रायन इंटरनॅशनल स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं रायन मिनीथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. रविवारी पहाटे होणाऱ्या या मिनीथॉनमध्ये रायनच्या अंगीकृत शाळांच्या विद्यार्थ्यांसह शहर आणि जिल्ह्यातील 5,000 विद्यार्थी सहभागी झाले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक वसंत जमाल, महिंद्राचे शिरीष राणे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अविनाश खैरनार, कुंवरसिंह चड्डा, सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या प्रिन्सिपल कुसुमा शेट्टी, राणेनगर स्थित सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या प्रिन्सिपल संजय पाटील, रायन इंटरनॅशनल स्कूलच्या मरीना विरजा उपस्थित होते. पाहुण्यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर मिनीथॉनला प्रारंभ झाला. विविध वयोगटातील मुले आणि मुलींनी स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. रायन स्कूल ओझरच्या मुख्याध्यापिका लिली मार्टिन यांनी मॅरेथॉनचा उद्देश स्पष्ट केला. आप लोगों को ये बताने के लिए कि ये हमारा 165th रायन मिनीथॉन रेस जो हमने आज आयोजित किया और इसमें हमारे जो चेयरमैन सर हैं डॉक्टर ऑगस्टिन पिंटो एंड मैनेजिंग डायरेक्टर मैडम ग्रेस पिंटो, इनके मार्गदर्शन के द्वारा ये रेस हमने यहाँ पर आयोजित किया. इसका स्टार्टिंग पॉइंट था गोल्फ क्लब ग्राउंड से ये रेस शुरू हुई है. बहुत सारे हमारे माननीय गेस्ट इसमें शामिल हुए हैं और सभी पेरेंट्स ने और बच्चों ने इसमें उत्साह के साथ पार्ट लिया और इस रेस को एक बहुत बड़ा सक्सेसफुल इवेंट बनाया है. ऑलमोस्ट नासिक के 75 स्कूल्स ने इसमें पार्टिसिपेट की है और तकरीबन 5,000 बच्चों ने इसमें पार्टिसिपेट किया है. हम बहुत अपने आप को खुशकिस्मत समझते हैं क्योंकि ये रेस हम लोग इसलिए आयोजित किए हैं ताकि बच्चों को स्पोर्ट्स के प्रति एक उत्साह हम उनमें निर्माण करें. फ्रान्सिस स्कूलचे काउन्सिल मिनिस्टर जानवी ठाकूर आणि सुदर्शन शिंदे यांनी मिनीथॉनमुळे फिटनेसबाबत अवेअरनेस वाढेल असं मत व्यक्त केलं. Our headmistress, Chairman Sir, Managing Director Madam and all the Ryan Group of Institution and the Ryan International Sports Club for arranging such a wonderful Ryan Minithon at Nasik. This experience was great. All students will be beneficial of this in future because sports always helps everyone. There were around 6,000 students who participated in this with full strength. All the winners, I would like to congratulate all the winners and also those who participated because participation is more important. Grace Pinto ma'am and all the management of Ryan Group of Institution and the Ryan Sports Club because they have done a great work for us arranging this Ryan Minithon. We have very beneficial because of it and because of this Minithon we got many values, many things like being a sportsmanship and it is beneficial in future too because it will help us that how we can face our difficulties. निलेश सोनवणे आणि अविनाश खैरनार यांनीही या मॅरेथॉनचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचा मानस व्यक्त केला. रायन मॅरेथॉन मिनीथॉनमध्ये फक्त लहान मुलांसाठी स्पर्धा आयोजित केल्या जातात. आज नाशिकमध्ये नाशिक रन, MVP मॅरेथॉन, नाशिक पोलीसतर्फे नाशिक रन, नाशिक मॅरेथॉन आयोजित केली जाते आणि या तिन्ही मॅरेथॉन स्पर्धेसाठी खालून जो पुरवठा होतो तो लहान मुलांचा तो या रायन मिनीथॉनमधून येतो आणि रायन इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयोजित केली जाणारी सातत्याने स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने शहरामध्ये आणि मुलांमध्ये खेळाबद्दल असलेली आवड आणि प्रेरणा या स्पर्धेमुळे मिळते. संपूर्ण मोठ्या संख्येने असणाऱ्या या विद्यार्थ्यांना योग्य त्या मार्गावर नेणं आणि रन फॉर हेल्थ
रन फॉर बेटरमेंट ऑफ द सोसायटी असं त्यांच्याकडे संदेश देणं ही अत्यंत महत्त्वाची अशी काळाची गरज आहे. एकंदरीत उत्तम नियोजन, एक चांगला प्रतिसाद आणि त्याला उपस्थित असणाऱ्या संपूर्ण प्रमुख पाहुण्यांच्या साक्षीने आणि सर्व विद्यार्थ्यांच्या उत्साहाने ही स्पर्धा पार पडली, त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो. दरम्यान महापौर रंजना भानसी, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आनंद खरे, रविनाथ शेट्टी, बाळासाहेब चतुर, शशी सिन्हा यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं. ओझरच्या रायन स्कूलनं प्रथम क्रमांक मिळविला, तर राणीनगरच्या सेंट फ्रान्सिस स्कूलनं द्वितीय आणि तिडके कॉलनीतील सेंट फ्रान्सिस स्कूलनं तृतीय क्रमांक पटकाविला. मिनिथॉनच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे क्रीडा शिक्षक, वाहतूक पोलीस यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.